नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मस्त आणि नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा, मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या पूजेचा हा व्हिडिओ आहे। तर आज मी सुरुवात केलेली आहे उंबरठ्यापासूनच, कारण बघा एक छान अशी रांगोळी घातलेली आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन केलेलं आहे। मी याच्या अगोदरही एक हळदीच्या लेपनाचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हळदीच्या लेपनात तुम्ही हळद, चंदन पावडर, अष्टगंध, गुलाबजल, अत्तर, गोमूत्र याचा वापर करू शकता आणि त्याच्याने आपण हे हळदीचं लेपन करू शकतो। आणि आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते नेहमी स्वच्छ आणि एकदम सुशोभित असावं। म्हणजे आपल्या घरात ज्या कुठल्या गोष्टींचा म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चांगले, वाईट जे काही विचार किंवा शक्ती किंवा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जो प्रवेश आहे तो मुख्य दारातूनच होतो। त्याच्यामुळे आपल्या घरात कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा, वाईट विचारांचा किंवा वाईट प्रवृत्तीचा प्रवेश होऊ नये म्हणून आपलं प्रवेशद्वार हे आपण नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवावं। म्हणजे आपल्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील, लक्ष्मी आपल्या घरातील स्थिर राहील आणि आपल्यालाही एकदम छान वाटेल, मन प्रसन्न राहील। आणि जरी एखाद्याची आपल्या घरातील पण लोकांची किंवा कोणी बाहेरून येणाऱ्या लोकांच्याही काही एखाद्याचे विचार वाईट किंवा डोक्यात विचारांचा गोंधळ असेल तर तो हे आपलं प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशोभित आणि मस्त प्रसन्न असं बघून त्यांचेही विचार चांगले होतील आणि आपल्याही मनातील विचार छान होतील। तर रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही आपल्या प्रवेशद्वाराची म्हणजे घराच्या चौकटीची, उंबरठ्याची रोज नित्यपूजा करत जा। छोटीशी का होईना पण रांगोळी काढत जा। आणि रोज हळदीचं लेपन नाही जरी जमलं तरी पण अशा एखाद्या शुभ दिवशी किंवा विशेष दिवशी, सणावारा दिवशी किंवा आठवड्यातून एखाद्या गुरुवारी, सोमवारी, मंगळवारी किंवा अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तरी नक्की तुम्ही हळदीचं लेपन करत जा। तर त्याचप्रमाणे मीही इथं हळदीचं लेपन केलेलं आहे। बाहेर छान मस्त अशी ऐश्वर्याने रांगोळी काढलेली आहे। आणि आज ऐश्वर्या पूजा करत आहे, कारण ऐश्वर्यालाही थोडंसं या पूजेबाबत किंवा घरातील इतर सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी, तिलाही ते जमावं, तिलाही ते शिकता यावं, तिनेही ते करावं। त्याच्यासाठी तिला आज मी पूजा मांडायला लावलेली आहे आणि थोडीफार मी तिला मदत केली, पण बरंच सारं तिनेच केलेलं आहे, सगळं तिने। आणि ती हळूहळू शिकत आहे आणि तिला शिकवायचं आहे, त्याच्यासाठी मी तिच्याकडून ही पूजा करून घेत आहे। तर ती पण एकदम छान अशी पूजा मांडत आहे। पाठीमागच्या गुरुवारचे पण पूजा मांडणीचे पूर्ण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो पण तुम्हाला बघायचा असेल तर तो पण बघू शकता। आणि आपण देवीला जितकं सजवू, जितकं छान आपल्याला जे आपल्या डोक्यात कल्पना येतात चांगल्या की कसं आपल्याला छान दिसेल तसं आपण तिला सजवू शकतो किंवा आपण त्याप्रमाणे करू शकतो। त्याने आपल्या मनाला छान वाटतं आणि डोळ्यांना एकदम प्रसन्न वाटतं आणि असंच घरात एकदम मस्त असं वातावरण तयार होतं आणि त्या पूजेकडे आपल्याला बघतच बसावं असं वाटतं। तर अशी पूजा मांडायची की त्याने आपलं मन प्रसन्न होईल आणि डोळ्यांना आनंद मिळेल। तर ऐश्वर्याने एकदम छान आणि मस्त अशी पूजा मांडून घेतली। देवीला आणलेले गजरे होते ते अर्पण केले, गुलाबाचं फूल अर्पण केलं, बाकी गणपती बाप्पांची देवीची प्रतिकात्मक मूर्ती होती त्याची पूजा केली, नंतर देवीच्या मुखवट्याची पूजा केली, हळदी कुंकू अक्षता वाहून नंतर तिला अत्तर, सुगंधित अत्तर दिलं आणि सगळ्यात शेवटी तिने रांगोळी काढली, कारण रांगोळी पुसते थोडीशी इकडं तिकडं होते म्हणून मीच म्हटलं की सगळी पूजा झाल्यानंतर रांगोळी काढ। आणि चौरंगाच्या खाली तिने एक छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नंतर अशी सुंदर रांगोळी तिने काढून घेतली।
आणि छान अशी पूजा मांडून झाल्यानंतर ऐश्वर्याने पोथी वाचली आणि जप केला आणि नंतर आम्ही आरतीला सुरुवात केली. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण आणि हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ, म्हणजे शुक्रवारचा. इथं ऐश्वर्या उत्तर पूजा करत आहे आणि जी देवीला फुलं घातलेली होती ती तिने स्वतःच्या केसात माळलेली आहेत. आणि उत्तर पूजा कशी करायची याचाही मी एक व्हिडिओ घेऊन येईन. तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल.